पुणे जिल्ह्यातील गणेगाव खालसा परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। चासकमान येथील नव्याने बांधण्यात आलेला पूल अवघ्या 15 ते 20 दिवसांतच धोकादायक स्थितीत पोहोचला आहे। दैनिक लोकन्याय संघर्षच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे। पुलावरील काँक्रीट उखडलेले असून स्टील पूर्णपणे उघडे पडलेले दिसत आहे। यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे। या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर पूल तात्काळ पाडून नव्याने मजबूत बांधकाम करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे, ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। दैनिक लोकन्याय संघर्ष, न्याय, सत्य आणि संघर्ष हीच आमची ओळख। नमस्कार, आज आपण शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा या ठिकाणी असणाऱ्या चासकमानवरील पुलावरती आज आपण या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता की गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी आपण या निकृष्ट कामाबद्दल बातमी जाहीर केली होती। या ठिकाणी हे उघडे पडलेले गज आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे इथे आपण एक गज पाहू शकता। तर अतिशय धोकादायक बनलेला हा पूल व या पुलाचे झालेले निकृष्ट काम आपण या ठिकाणी सर्वजण पाहतात। तरी मी आज आपल्याला दाखवू इच्छितो की आजूकी या ठिकाणी हे पहा, हे कशा पद्धतीने या ठिकाणी या पुलाचे काम झालेले आहे। याच पुलावरून शेतकरी असतील, औद्योगिकरणातले कामगार असतील, त्याचप्रमाणे शाळकरी मुलं असतील, शाळेच्या बस असतील, वाहतुकी शेती वाहतूक करणारे सगळे या ठिकाणी टेम्पो असतील, सर्व याच पुलावरून जात असतात। तरी आपण 2 दिवसापूर्वी दिंडोरी या भागामध्ये 8 ते 9 जणांचा या ठिकाणी बळी गेला होता। तरी अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टरने केलेले निकृष्ट काम व त्यांना जे कोणी त्यांचे साथीदार असतील तर या कामाची सखोल चौकशी करून हे काम अतिशय या ठिकाणी निकृष्ट झालेले नाही आपण पाहिलेले, तरी हे काम चांगले करण्यासाठी या ठिकाणी गणेगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे, मागणी केलेली आहे। परंतु कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही पद्धतीचं यांना या ठिकाणी न जुमानता केराची टोपली दाखवत आहे। तरी आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की या पुलाचे काम त्वरित चालू करून निकृष्ट काम या ठिकाणी झालेले हे काम भविष्यात अशी कामं होऊ नयेत व येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा पूल सुखदायक प्रवासासाठी तयार हो।